नमस्कार, मी जान्हवी पंचफोड. आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करूयात. ते म्हणजे काय, तर 11-12 मधले जे सिलेबस आहे विच इज रिक्वायर्ड फॉर जेई एंट्रन्स एक्झाम अँड नीट एंट्रन्स एक्झाम, त्यासाठीचे जे केमिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत ते आपण वन बाय वन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. माझं नाव जान्हवी आहे, केमिस्ट्री टीचर आहे. माझं एज्युकेशन MSc नेट सेट या एक्झाम्स मी क्वालिफाय झाली. तर ह्या म्हणजे या सिरीजचं इम्पॉर्टन्स काय, तर मी शक्यतो हे व्हिडिओज मराठी लँग्वेजमध्ये करणार आहेत, म्हणजे एक्सप्लेनेशन मराठीमध्ये असेल, सो दॅट जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना आपल्या लँग्वेजमध्ये कन्सेप्ट क्लिअर होणं इझी जाईल. ओके, चलो सुरू करूयात आपण. सो पहिला टॉपिक आपण बघूयात, तो म्हणजे केमिकल बॉन्डिंग. So chemical bonding is very important topic for entrance exam as well as for board exam because it is there in CET also. तर केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहोत, तर एखादा बॉन्ड कसा झाला, लाईक ए आणि बी या मॉलिक्यूल मध्ये हा बॉन्ड झालाय. हा बॉन्ड कसा तयार झाला, हाऊ दिस बॉन्ड इज फॉर्म, म्हणजे ए आणि बी मध्ये काय कम्युनिकेशन झालं, मग कसा काय त्या दोघांमध्ये बॉन्ड झाला, ते आपल्याला या पूर्ण टॉपिक मध्ये स्टोरी बघायची. ओके, तर त्यासाठी वेगवेगळ्या थिअरीज सांगितल्या गेल्यात, म्हणजे असं झालं असेल, तसा झाला असेल, वेगवेगळ्या स्टोरीज. सो व्हॉट आर दोज थिअरीज? फर्स्ट वन इज ऑक्टेट थिअरी, सेकंड वन इज VSEPR थिअरी, थर्ड वन इज VBT अँड फोर्थ वन इज MOT. सो वेगवेगळ्या थिअरीज आहेत. सो आपण काय करणार आहोत, प्रत्येक थिअरीचा स्टडी करायचा आणि त्यानुसार आपण बघायचं की हा मॉलिक्यूल कसा बनला. तर प्रत्येक थिअरीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय, प्रत्येक थिअरी आपल्याला काहीतरी इम्पॉर्टंट पॉईंट सांगते, प्लस प्रत्येक थिअरीमध्ये काहीतरी लिमिटेशन पण आहेत, म्हणजे काही काही गोष्टी या थिअरीमध्ये एक्सप्लेन करता आलेल्या नाहीत. सो आपण हा जो टॉपिक बघणार आहोत, या टॉपिक मध्ये प्रत्येक थिअरीसाठी आपण 3 पॉइंट बघायचे. फर्स्ट पॉइंट इज ऍझम्पशन, और यू कॅन से की आपण काहीतरी गोष्टी ठरवून घेणार आहे की हा असा आहे, तो तसा आहे, म्हणजे एखादी गोष्ट फिक्स करणार आहोत, ऍझम्पशन. ओके, सो प्रत्येक थिअरीमध्ये काही ना काहीतरी ऍझम्पशन्स आहेत की हे असं असं आहे, तसं तसं आहे. ओके, सो लिस्ट ऑफ ऍझम्पशन्स आर देअर फॉर ईच थिअरी. आफ्टर दॅट ऍझम्पशन झाल्यानंतर एक्सप्लेनेशन, ही थिअरी काय एक्सप्लेन करते, कसा बॉन्ड फॉर्मेशन कसं एक्सप्लेन करते ते बघायचं. देन सेकंड पॉइंट इज एक्झाम्पल्स, मीन्स अकॉर्डिंग टू दिस थिअरी, लाईक आपण ऑक्टेट थिअरी बघितलं तर NaCl ऑक्टेट थिअरीनुसार कसा तयार झाला, किंवा HCl ऑक्टेट थिअरीनुसार कसा तयार झाला, इथिन ऑक्टेट थिअरीनुसार कसा तयार झाला, और व्हॅलन्स बॉन्ड थिअरी हाऊ इट इज गोइंग टू एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ ओझोन और फॉर्मेशन ऑफ इथेन डिफरंट मॉलिक्युल्स. लक्षात आलंय? सो प्रत्येक थिअरीने आपल्याला वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचे एक्झाम्पल्स, म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या मॉलिक्युल्स आपल्याला एक्सप्लेन करायचे. कळलं ना? त्यानंतर तिसरा पॉइंट येतो कोणता, तर लिमिटेशन. लिमिटेशन म्हणजे काय, प्रत्येक थिअरीमध्ये काहीतरी ड्रॉबॅक आहेत, म्हणून तर 4 थिअरीज आहेत ना. सो प्रत्येक थिअरीमध्ये काहीतरी ड्रॉबॅक आहे की ह्या थिअरीमध्ये हे 2 एक्झाम्पल्स आहेत ते एक्सप्लेन करता येत नाही, या थिअरीमध्ये मॉलिक्युलचा शेप काय आहे ते सांगता येत नाही, किंवा अजून शेप असा असा आहे सांगतायत पण ऍक्च्युली नेचरमध्ये वेगळा शेप दिसतोय. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलमध्ये किंवा प्रत्येक थिअरीमध्ये प्रत्येक मॉलिक्युल आपण एक्सप्लेन करू शकत नाही. तर प्रत्येक थिअरीसाठी वेगवेगळे लिमिटेशन आहेत किंवा ते लिमिटेशन कव्हर करण्यासाठी दुसरी थिअरी आहे. सो वी आर गोइंग टू सी दिस 4 पार्ट्स इन दिस 3 सेक्शन. प्रत्येक थिअरीचे आपल्याला असणारे ऍझम्पशन्स, and we are going to solve examples and limitations of that theory. कळलं नाही? ओके, सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. आता आपण ऍक्च्युअली टॉपिकला स्टार्ट करूयात. आता प्रश्न असा येतो की केमिकल बॉन्ड फॉर्मेशन हे आपल्याला बघायचं आहे, पण केमिकल बॉन्ड म्हणजे काय, म्हणजे ऍक्च्युली आजचं जे आपलं लेक्चर आहे हे ऍक्च्युली कुठली थिअरी स्टार्ट करणार नाही, आपण थिअरी बद्दल काही बोलणार नाही. आजचं आपण फक्त केमिकल बॉन्ड म्हणजे बॉन्ड कसा तयार होतो त्याबद्दल आपण चर्चा करूया. लक्षात आलं? तर केमिकल बॉन्ड, व्हॉट इज मिनिंग ऑफ बॉन्ड? बॉन्ड म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो, बंधन, बंध, 2 गोष्टींना एकमेकांनी बांधलेलं असतं. ओके, इन केस ऑफ केमिस्ट्री व्हॉट इज अ केमिकल बॉन्ड? केमिकल बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच बाइंड्स द 2 atoms टुगेदर. लक्षात आलं? म्हणजे बघा, मॉलिक्यूल काय असतो, मॉलिक्यूल इज कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट atoms. आपण म्हणतो ना, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ मॉलिक्यूल? 2 or more atoms combine and form a molecule.
2 or more atoms combine and form molecule. So how do they combine? Why do they combine? हा महत्वाचा क्वेश्चन आहे. सो का कंबाईन होतात? तर त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. So this force of attraction is called as bond. Is it okay? So let us write down first definition of chemical bond. Chemical bond, it is a force of attraction. It is a force of attraction which binds constituent elements together. Okay, so this is our definition of chemical bond. So how the bond is formed? Suppose if we take an atom A, it combines with atom B and it forms molecule AB. Okay, आता पुढचा प्रश्न, why do they combine? हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे कळालंय, पण का अट्रॅक्शन निर्माण झालं? का ए ला बी बरोबर कंबाईन व्हावं लागलं? सो दॅट इज अवर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय ॲटम्स कंबाईन? ओके, व्हायचा आन्सर एकदम सोपं आहे, सगळ्यांना माहितीये. जर का आपण पिरियडिक टेबल मधला ग्रुप नंबर 18 सोडला तर ग्रुप नंबर 1 to 17 सगळ्यांमध्ये काय घोळ आहे? आउटर मोस्ट शेल इज नॉट कम्प्लीट. आउटर मोस्ट शेल इज नॉट कम्प्लीट. दॅट्स वाय in order to complete its outermost shell, every element want to combine with another. लक्षात आलं? Everyone outermost shell is not complete or everyone want to complete its outermost shell. It is nothing but noble gas configuration. ओके, प्रत्येक शेल कंप्लीट करायचा किंवा प्रत्येक शेल इनकम्प्लीट आहे तर कंप्लीट करण्यासाठी काहीतरी धडपड करायची, कोणाची तरी हेल्प घ्यायची. ज्याची हेल्प घेतली त्याच्या बरोबर राहायचं, त्यालाच काय म्हणायचं? केमिकल बॉन्ड. लक्षात आलं? सो ग्रुप नंबर 18 सोडला तर बाकी कोणाचाही आउटर मोस्ट शेल कंप्लीट नाही, म्हणून आपण काय करणार आहोत? आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी केमिकल बॉन्ड तयार होणार आहे. सो वायचा आन्सर एकदम सिंपल आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव सीन, केमिकल बॉन्ड म्हणजे काय आणि तो का तयार झाला. आता आपण पुढचा पॉइंट बघूयात, तो म्हणजे कोणकोणत्या टाईपचे बॉन्ड्स असतात. म्हणजे आपल्याला जो स्टडी करायचा आहे, परत एकदा आपल्या टॉपिक कडे या. आपला मेन पॉइंट काय आहे? हाऊ द बॉन्ड इज फॉर्म, ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर बॉन्ड कसा तयार झाला हे बघायला आधी बॉन्ड कोणकोणते असतात हे माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर? सो लेट स्टार्ट विथ दॅट. विल स्टडी टुडे डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड. आणि ऍक्च्युली आपण जे केमिकल बॉन्डिंग किंवा थिअरीज आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण स्टार्ट करणार. ओके, चलो. सो लेट सी डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स. डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स. Okay, so what are different types of bonds? First type is ionic bond. काय नाव आहे पहिल्याचं? Ionic bond. Second point is covalent bond. Second type is covalent bond. And third type is coordinate bond. While the fourth point is metallic bond. Okay, actually there is one more bond, the name is hydrogen bond. Okay, we are going to see this type, hydrogen bond, the very end of this topic. So आता त्याचा विचार नको, आपल्याला जे मेन 4 बॉन्ड जे नेचर मध्ये आपल्याला दिसतात त्यांचा आपण विचार करूया. फर्स्ट वन इज ionic bond, second one is covalent bond, third one is coordinate bond and fourth one is metallic bond. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला हे बॉन्ड्स आपल्या 8, 9, 10 च्या सिलेबस मध्ये झालेत, थोडीफार आयडिया असेल. सो लेट स्टार्ट विथ दॅट. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. Ionic bond is formed by transfer of electron.
one atom gives electron, another atom accepts electron. Okay, one forms cation, one forms anions. Okay, and I hope everyone knows the point of cation and anion. Metals form cation and non-metal form anion. Are you getting? The cation and anion. Metal form cation, non-metal form anion. आणि cation anion मधला बॉन्ड म्हणजे कोणता? आयोनिक बॉन्ड. So what you can say? Ionic bond is formed between metal and non-metal. In other words, we can say electropositive element and electronegative element. Is it okay? So this is ionic bond. Okay. आता ionic bond चा simple example. You can compare with a compass box. You and your friends are sitting next to each other. शेजारी छान बसलेला आहात. एकाच्या बॉक्स मध्ये 9 पेन्स आहेत आणि दुसऱ्याच्या बॉक्स मध्ये 7 पेन्स आहेत. सो हाऊ टू कम्प्लीट ऑक्टेट? वन विल ट्रान्सफर इट पेन टू युअर फ्रेंड. बरोबर, तुम्ही काय करणार आहे? तुमच्याकडे जे 9 पेन्स आहेत त्यातला एक पेन काढून तुमच्या मित्राला देणार. तुमच्या कंपॉस बॉक्स मधनं पेन काढून त्याच्या कंपॉस बॉक्स मध्ये ठेवणार. ट्रान्सफर इज कॉल्ड एज आयोनिक बॉन्ड. इज इट ओके? चलो, नाउ विल गो फॉर द नेक्स्ट वन. दॅट वन इज कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलंट बॉन्डची स्टोरी काय बघा. सपोज यू हॅव 4 पेन्स. युअर फ्रेंड इज ऑल्सो हॅव्हिंग 4 पेन्स. दोघांकडे पेन 4च आहेत. मग ऑक्टेट कसं कम्प्लीट करणार? ओके, तुम्ही तुमचे 4 पेन देऊन टाकले, तुमच्या कंपॉस बॉक्स मधनं काढले, त्याच्या कंपॉस बॉक्स मध्ये ट्रान्सफर केले. यू विल गेट 0. त्याला काय अर्थ नाही. तुमचा फ्रेंड पण म्हणेल मी का 0 होऊ. बरोबर. सो व्हॉट विल यू डू? यू विल कीप युअर 4 पेन्स ॲट द सेंटर. युअर फ्रेंड विल ऑल्सो कीप युअर 4 पेन्स ॲट द सेंटर and both of you will complete your octet. दोघ जण तुमचे पेन सेंटरला ठेवणार. कुणाच्याच कंपास बॉक्स मध्ये पेन नाही. पेन कुठे आले? दोघांच्या सेंटरला. आणि दोन्ही पेन म्हणजे दोघ जण तुम्ही काय करणार? ऑल 8 पेन्स नाव बिलॉंग्स टू बोथ ऑफ यू. आणि 8च्या 8 पेन तुम्ही काय केले? शेअर केले. आर यू गेटिंग? ऑल द 8 पेन्स आर शेअर्ड. And this is nothing but covalent bond. So covalent bond is formed by sharing of electrons. Covalent bond is formed by sharing of electron. One atom shares its electron with another atom, A and B. Okay. So what is the logic? These two electrons are belonging to A and B. हे मधले दोन इलेक्ट्रॉन A आणि B दोघांचे पण आहेत. दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन शेअर केलाय आणि दोघांकडे आता 2-2 इलेक्ट्रॉन झाले. लक्षात आलं? अँड नेक्स्ट थिंग, आता ए इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय का? नाही. बी इलेक्ट्रॉन घेऊन टाकतोय का? नाही. म्हणजे ए नी इलेक्ट्रॉन दिलाय पण त्याच्याकडे ट्रान्सफर केलाय का? पॉझिटिव्ह झाला का? नाही. बी नी इलेक्ट्रॉन दिला किंवा बी नी इलेक्ट्रॉन घेतला आणि माझ्याकडेच ठेवला असं केलं का? नाही. तर दोघांनी मध्ये दिले. ओके. सो दिस बॉन्ड इज फॉर्म बिटवीन non-metal and non-metal. This bond is formed between non-metal and non-metal, which is nothing but electronegative element and electronegative element. Is it okay? Because दोघांना पण इलेक्ट्रॉन पाहिजे. कोणीच इलेक्ट्रॉन देत नाहीये. इलेक्ट्रॉन डोनर इज मेटल. कोणीच इलेक्ट्रॉन देत नाही. That's why both are non-metals. So this is coordinate bond. This is covalent bond. I'm sorry. चलो, now we'll go for the next one. आता बघा, पहिल्यांदा आपण काय बघितलं? याच्याकडे 9 पेन्स आहेत, दुसऱ्याकडे 7 पेन्स आहेत. इथं काय 4 + 4 झालं. आता माझा तिसरा फ्रेंड आला, एकदम महान. काय झालं? माझ्याकडे आहेत 8 पेन्स. माझं ऑक्टेट कम्प्लीट आहे. हॅप्पी हॅप्पी. पण माझ्या फ्रेंडकडे आहेत 6 पेन्स. अब क्या करे? आर यू गेटिंग? One have 8 electrons. Another is having only 6 electrons. So what to do? Now suppose मी माझे 2 इलेक्ट्रॉन दिले, माझे 2 पेन दिले थोडक्यात, तर काय होणार आहे? त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होईल, पण माझं काय? बरोबर. त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेऊन टाकले, त्याचं काम झालं, माझं काय? म्हणजे आपल्याला ट्रान्सफर करता येतील का लाईक दिस? नो. नेक्स्ट वन, शेअरिंगचा विचार केला तर आता जो आपला फ्रेंड आहे त्याच्याकडे ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत, तो शेअर काय करणार? बरोबर. So what happens in coordinate bond? You get same concept, sharing of electron.
You get the same concept, sharing of electron, but what is the new thing? Electron pair belongs to single atom. Electron pair belongs to single atom. म्हणजे काय? A आणि B असंच सेम बॉन्ड दिसणार आहे, फक्त हे जे दोन्ही इलेक्ट्रॉन आहेत ते कुणाचे असणार आहेत? A चेच असणार आहेत. लक्षात आलं? म्हणजे ए काय म्हटला, मी माझे 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो पण तुला देऊन टाकणार नाही, आपण दोघं मिळून ते वापरू, म्हणजे माझ्याकडे पण 8 इलेक्ट्रॉन राहतील, तुझ्याकडे पण 8 राहतील. आर यू गेटिंग? सो दिस काइंड ऑफ बॉन्ड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड. वन्स अगेन दिस कोऑर्डिनेट बॉन्ड इज बिटवीन नॉन मेटल अँड नॉन मेटल, कारण की तो कोणता बॉन्ड आहे? शेअरिंगचाच कन्सेप्ट आहे. सो हे जे त्यांचे कॉन्स्टिट्युएंट्स असणार आहेत दे विल रिमेन सेम. Okay, now the last point, metallic bond. So what is metallic bond? Metallic bond is called as sea of electrons. Metallic bond is called as sea of electrons. Okay, so I hope everyone knows how a metallic bond is formed. Okay, एकदा क्विकली सांगते. सो काय असतं मेटॅलिक बॉन्ड मध्ये? मेटलचा रॉड असतो, ऍटम्स आर प्लेस्ड नेक्स्ट टू इच अदर, आणि प्रत्येक ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स. आता बघा मेटॅलिक बॉन्ड मध्ये ऑब्व्हियसली कॉन्स्टिट्युएंट कोण असणार आहेत? मेटल्स, बरोबर. मेटॅलिक बॉन्ड इज फॉर्म बिटवीन मेटल अँड मेटल. नाउ व्हॉट विल हॅपन? हा मेटल आहे त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे, हा मेटल आहे त्याला इलेक्ट्रॉन द्यायचे, एव्हरीवन इज गिव्हिंग इलेक्ट्रॉन. तर दिसणार काय? त्या रॉड मध्ये तुम्हाला भरपूर फ्री इलेक्ट्रॉन्स दिसणार आहेत विच आर मुव्हिंग हिअर अँड देअर, अँड व्हॉट वी कॉल इट एज सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. So in this way, different types of bonds are formed. Ionic bond, covalent bond, coordinate bond and metallic bond. Is everyone okay? Done? चलो. So now the next thing. So आपला बॉन्ड तयार झाला. परत एकदा बघा, एक सोपी कन्सेप्ट आहे, शेवटची कन्सेप्ट. नाउ वी आर ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ. सो शेवटची कन्सेप्ट काय बघा, मॉलिक्यूल तयार झाला. ओके, द 2 atoms combine and form molecule. So suppose atom A combines with atom B and it gives formation of molecule AB. Okay, so एकदा आपण मगाचाच पॉइंट बघू, why the atoms combine? Because they want to complete octet. ओके, ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजे ते काय झाले? स्टेबल झाले, बरोबर. So here the atoms were unstable and now here the atoms are now stable. Why? Because their octet is complete. Okay, and whatever is stable is having low energy. माहिती आहे ना सगळ्यांना? हाय एनर्जी, लो स्टॅबिलिटी, लो एनर्जी, हाय स्टॅबिलिटी. So here when an atom combine with another atom and forms a molecule, their energy is released. It becomes stable. Energy is released, and what we call in terms of enthalpy, this energy delta is always negative. This process is exothermic. So finally आपला बॉन्ड तयार झाला, एनी टाइप ऑफ दिस बॉन्ड तयार झाला, आणि हा बॉन्ड तयार होताना काय झालंय? एनर्जी रिलीज झाली, आणि इट इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक प्रोसेस. इज इट ओके? ओके देन. सो आज आपण इथंच थांबूयात, छोटासा व्हिडिओ केलाय. उद्या आपण मेन थिअरीला स्टार्ट करूया, दॅट थिअरी इज ऑक्टेट थिअरी. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून आपण थिअरी स्टार्ट करूया. फर्स्ट थिअरी वी आर गोइंग टू सी इज ऑक्टेट थिअरी. एकदा पटकन रिवाइज करूयात आपण. आपल्याकडे 4 थिअरीज आहेत, ऑक्टेट, VSEPR, VBT अँड एमओटी. ठीक आहे, 4ही थिअरीजचं आपल्याला काय बघायचं? कन्सेप्ट, यू कॅन से अझम्पशन, देन एक्झाम्पल्स अँड देन इट्स लिमिटेशन. ओके, आणि आज आपण काय बघितलंय? केमिकल बॉन्ड म्हणजे काय, त्याच्यानंतर केमिकल बॉन्ड्सचे टाइप्स कळलं, अँड फायनली बॉन्ड फॉर्मेशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस. सो दॅट इज अवर एंड ऑफ दिस टुडेज व्हिडिओ. ओके, चलो, गुड बाय.